ट्वेल्थ मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण 12वीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमधील पर्टिक्युलर सोल्युशन आणि वेगवेगळ्या त्यातल्या मेथड्सबद्दल बघितलं. आज आता आपण जनरल सोल्युशनमधले काही पार्ट बघणार आहोत. पहिला पार्ट बघणार आहोत आपण, तो म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. अशी केस असेल तर उत्तर काय येईल? म्हणजे एखाद्या साईनच्या अँगलला दुसऱ्या एका साईनची व्हॅल्यू मॅच होत असेल, कुठल्या तरी एका साईनच्या थीटाचं कुठलं तरी अँगल आहे, त्याच्या साईन व्हॅल्यूला दुसऱ्या कुठल्या तरी अँगलची साईन व्हॅल्यू मॅच होत असेल तर थीटा आणि अल्फामधलं रिलेशन काय? आता हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला हे इक्वेशन रिराईट करावं लागेल. साइन थीटा मायनस साइन अल्फा इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे इक्वेशनच्या एका साईडला सगळी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि दुसऱ्या साईडला फक्त 0. साइन थीटा मायनस साइन अल्फा इज इक्वल टू 0. आता इथे आपल्याला 11वीतला एक फॉर्म्युला वापरायचा आहे. तो फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी. साइन सी मायनस साइन डी काय आहे? हवेसला तो आपण इथे लिहूया. आपण साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. तो हा फॉर्म्युला इथे वापरला तर हा विल 2 कॉस थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इंटू साइन थीटा माइनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0. साइन सी माइनस साइन डी इज इक्वल टू 2 कॉस थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इंटू साइन थीटा माइनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0. ह्याचा अर्थ असा झाला, कॉस थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0 किंवा साइन थीटा मायनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0. दोनांपैकी कुठला तरी एक करेक्ट असणार आहे. कुठला तरी एक 0 असला तरी प्रॉडक्ट 0च होणार आहे. आता इथे आपल्याला कॉस थीटा इज इक्वल टू 0चं कन्सेप्ट वापरायची आहे. कॉस थीटा इज इक्वल टू 0 काल आपण डिराईव्ह केलेला फॉर्म्युला, cos theta is equal to 0, then theta is equal to 2n plus 1, that is odd multiple of pi by 2, odd integer multiple of pi by 2. तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. म्हणजेच दोन भाग करू आपण इथे. थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. दोन्ही साईडचं डी अपॉन 2 कॅन्सल होईल. थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू 2n प्लस 1 पाय. अल्फाला तिकडे टाकलं, थीटा इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय मायनस अल्फा. ही एक केस झाली. कॉस थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0 असेल तर थीटाची व्हॅल्यू 2n प्लस 1 इंटू पाय मायनस अल्फा असं होईल. दुसरी केस, साइन ऑफ थीटा मायनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0. आता साइन थीटा इज इक्वल टू 0 असेल तर काय केस होती हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. बघा, साइन थीटा इज इक्वल टू 0 असेल तर थीटा इज इक्वल टू n पाय असतो. आता हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत आजच्या याला. म्हणजे इथे साइन थीटा मायनस अल्फा अपॉन 2 0 असेल त्यावेळेस थीटा मायनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू n पाय, म्हणजेच थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा होईल. म्हणजे या दोन पैकी कुठलं तरी एक सोल्युशन असणार आहे. थीटाची व्हॅल्यू या दोनपैकी कुठली तरी एक असणार आहे. मग याचं जनरल सोल्युशन काय होईल? तर या जनरल सोल्युशन असं असायला पाहिजे
की जे दोन्हीही सोल्युशनना सॅटिस्फाय करतं आहे. बरोबर, म्हणून आपण जनरल सोल्युशन लिहिणार थीटा इज इक्वल टू या दोघांचं कंबाईंड इक्वेशन आपल्याला हवं आहे. आता हे कंबाईंड इक्वेशन कसं घेणार आपण याच्यामध्ये, तर एनची व्हॅल्यू काही असली, एनची व्हॅल्यू काही असली तरी ती इथे तरी यायला पाहिजे किंवा ह्या सोल्युशनमध्ये यायला पाहिजे. या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका सोल्युशनमध्ये ते यायलाच पाहिजे. तर आपल्याला ते आन्सर काय होईल, जस्टिफाय होईल आणि आपण ते आन्सर कन्सिडर करू शकू. आता या दोघांपैकी एक कुठलं तरी घ्यायचं आहे. बरोबर, म्हणजेच आपल्याला दोनपैकी, आता इथे बघा हा जो पार्ट आहे हा ऑड मल्टिपल ऑफ पाय आहे. 2n+1 म्हणजे काय, ऑड इंटिजर मल्टिपल बाय पाय. आणि इथे मात्र 2n आहे म्हणजे इवन मल्टिपल ऑफ पाय. दोघांमधला फरक लक्षात आला आहे. एक उत्तर जातं आहे ऑड मल्टिपल ऑफ पाय आणि दुसरं जातं आहे इवन मल्टिपल ऑफ पाय. आपल्याला दोघांचं एकत्रीकरण करायचं आहे. आता या दोघांचं एकत्रीकरण करताना काय करावं लागेल आपल्याला, तर इथे n पाय प्लस -1/n अल्फा, म्हणजे इथे दोन हे झालेले आहेत आपल्याकडे इक्वेशन्स. त्यातलं एक आहे इवन आणि एक आहे ऑड. विचार करू, आपण हे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ एनची व्हॅल्यू 0 घेतली, एनची व्हॅल्यू 0 घेतली तर काय होईल, इथे एन 0 झाला तर हा फक्त अल्फा राहील. इथे एन 0 घेतला तर काय होईल, हा एन 0 घेतला तर पाय मायनस अल्फा, पाय मायनस अल्फा किंवा नुसता अल्फा. इथे एनची व्हॅल्यू 0 घातली तर काय होतं आहे, हा पॉईंट 0 होतो आहे. एनची व्हॅल्यू 0, एनिथिंग रेस टू 0 इन्स 1 अल्फा म्हणजे ह्याच्याशी मॅच होतो आहे. एनची व्हॅल्यू 0 घेतली तर ते इक्वेशन या सोल्युशनला मॅच होतं आहे. हे सोल्युशन जे आहे ते या इक्वेशनला मॅच होतं आहे. एनची व्हॅल्यू 1 घेतली, एनची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होईल, इथे एनची व्हॅल्यू इथे 1 घेतली तर हे इक्वेशन होतं आहे थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस अल्फा. आणि एनची व्हॅल्यू इथे 1 घेतली तर इथे होईल 3 पाय मायनस अल्फा. ओके, आपल्या फायनल सोल्युशनमध्ये एनची व्हॅल्यू 1 घेतली तर पाय प्लस -1/1, -1/1 दॅट इज 1, -1 इंटू अल्फा दॅट इज मायनस अल्फा, म्हणजे हा होईल पाय मायनस अल्फा. बरोबर, म्हणजे इथे कुठल्या ना कुठल्या तरी व्हॅल्यूला हे मॅच होत जाणार आहे. आता एनची व्हॅल्यू -1 घेतली, एनची व्हॅल्यू -1 घेतली तर मायनस पाय -1/-1 दॅट इज -1 इंटू अल्फा म्हणजे मायनस पाय मायनस अल्फा. एनची व्हॅल्यू जर मी इथे 1 घेतली, -1 घेतली तर हा -2 + 1 दॅट इज मायनस पाय मायनस अल्फा म्हणजे हे इक्वेशन ह्याला मॅच होईल. म्हणजे या दोन इक्वेशन्सचं एक कंबाईंड इक्वेशन तयार झालं n पाय प्लस -1/n इंटू अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू कॅपिटल Z. म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n इंटू अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू Z. लक्षात आलं, या दोन केसेस तयार झाल्या आहेत. ह्या दोन केसेसला सॅटिस्फाय करणारं एक इक्वेशन आपल्याला पाहिजे की ज्या इक्वेशनमध्ये जर का तुम्ही एनची व्हॅल्यू बदललीत ते घेतलीत तर ती या दोघांपैकी कुठल्या तरी एका ह्यानी मॅच व्हायला पाहिजे. एकावेळी दोघं मॅच कधीच होणार नाहीत, एकावेळेस एकच कुठेतरी मॅच होणार आहे. पण एनची व्हॅल्यू जी इथे घ्याल त्या व्हॅल्यूला इथल्या कुठल्या तरी एकाचं उत्तर मॅच व्हायला पाहिजे. हे झालं साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. आता कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, म्हणजेच कॉस थीटा मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू 0. कॉस सी मायनस कॉस डी मायनस 2 साइन थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इंटू साइन थीटा मायनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्याचा अर्थ झाला साइन थीटा प्लस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0 किंवा साइन थीटा मायनस अल्फा अपॉन 2 इज इक्वल टू 0. आणि हा विचार देऊ पार्ट आपण साइन थीटा इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस
theta plus alpha upon 2 is equal to n pi. Therefore, theta plus alpha is equal to 2n pi. Therefore, theta is equal to 2n pi minus alpha. ह्या केसमध्ये काय होईल? theta minus alpha upon 2 is equal to n pi. Theta minus alpha is equal to 2n pi. Theta is equal to 2n pi plus alpha. म्हणजे ह्या दोन केसेस तयार झाल्या. आता ह्या दोन केसेसला सॅटिस्फाय करणारं एकच आपलं इक्वेशन पाहिजे. थीटा इज इक्वल टू 2n पाय, जो कॉमन आहे दोन्हींमध्ये. आयदर प्लस तरी अल्फा राहील किंवा मायनस तरी अल्फा येईल. म्हणजे हे झालं त्याचं जनरल सोल्युशन. ह्याच्यामध्ये थोडंसं महत्त्वाचा पार्ट होता तो -1/n. n पाय प्लस -1/n इंटू अल्फा is the general solution when sin theta is equal to sin alpha. When cos theta is equal to cos alpha, then general solution is theta is equal to 2n pi plus or minus alpha. आता या दोन फॉर्म्युलांवरनं पुढचा एक फॉर्म्युला आपल्याला जनरेट करायचा आहे. तो म्हणजे tan theta is equal to tan alpha. Tan theta is equal to tan alpha. ओके. tan alpha तिकडे नेलं तर काय होईल? tan theta minus tan alpha is equal to 0. पण आपल्याकडे कुठेही tan c minus tan d या प्रकारचा फॉर्म्युला अवेलेबल नाही. जे मगाच्या दोन केसेसमध्ये साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा आणि कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फामध्ये केलं की राईट साईडचं फंक्शन आपण लेफ्ट साईडला शिफ्ट केलं आणि तिथे साइन सी मायनस साइन डी किंवा कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला यूज केला. तसं इथे करून चालणार नाही, कारण इथे आपल्याला टॅन थिटा मायनस टॅन अल्फा होईल आणि टॅन सी मायनस टॅन डी नावाचा कुठलाही फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल नाही. मग आता ह्याला पर्याय काय? तर मग आपण ह्याच फंक्शनला सिम्प्लिफाय स्वरूपात लिहूया. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस थिटा इंटू साइन अल्फा. आता हे लेफ्ट साईड इकडे आणून ठेवूया आपण. साइन थिटा इंटू कॉस अल्फा मायनस कॉस थिटा इंटू साइन अल्फा इज इक्वल टू 0. महत्त्वाचा पार्ट. साइन थिटा इंटू कॉस अल्फा मायनस कॉस थिटा इंटू साइन अल्फा इज इक्वल टू 0. आता हा जो हे जे काही इक्वेशन आहे हे कुठल्या फॉर्म्युल्याला मॅच होते बघा. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी या फॉर्मॅटला हा मॅच होतो आहे लेफ्ट साईडचा पार्ट. म्हणजे हा झाला साइन ऑफ थिटा मायनस अल्फा इज इक्वल टू 0. ए आणि हा बी आहे. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ऑफ ए मायनस बी. म्हणून देअरफॉर थिटा मायनस अल्फा इज इक्वल टू एन पाय. देअरफॉर थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. आता ह्या तीन कॅटेगरीमध्ये तीन फॉर्म्युल्यांचा हा एक ग्रुप आहे. परत पहिल्या फॉर्म्युल्याकडे जाऊ आपण. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, देन थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1/n इंटू अल्फा. इथे अल्फा प्लस असू शकेल किंवा मायनस. जर एन हा इवन असेल तर प्लस होईल, एन हा ऑड असेल तर हे मायनस होईल, तसंच येईल. म्हणजे हे अल्फाची साईन प्लस किंवा मायनस दोन्ही असू शकेल. कॉसच्या बाबतीत कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, देन थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. ह्याही फॉर्म्युल्यामध्ये किंवा ह्याही केसमध्ये अल्फा हा प्लस किंवा मायनस दोन्ही असू शकतो. पण हा जो फॉर्म्युला तयार झाला आहे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, इथे मात्र थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. इथे फक्त प्लस साईन आहे, मायनस साईन येणार नाही. तर हा पार्ट खूप वेळा गोंधळ करतात मुलं.
एक शॉर्टकट लक्षात ठेवायला जातात आणि प्लस और मायनस फक्त साईन लक्षात ठेवतात. तर टॅनच्या बाबतीत इथे फक्त प्लस अल्फा असतो, मायनस अल्फा होऊ शकत नाही. बरोबर. तर काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या तुम्हाला केअरफुली बघायच्या असतात. त्या जर का व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतल्यात तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. आता आपण एखादा एक्झाम्पल बघूया यावरती आधारित. आता एक एक्झाम्पल बघू आपण. कोसेक एक्स इज इक्वल टू -√2. कोसेक एक्स कसं लिहिता येईल आपल्याला? 1/sin x इज इक्वल टू -√2. साइन एक्स इकडे आणला आणि हा -1/√2 इकडे आणला तर काय होईल? sin x इज इक्वल टू -1/√2. therefore sin x is equal to minus sin. आता 1/√2 साईनची व्हॅल्यू केव्हा असते? नॅचरली π/4. पण आपल्याला निगेटिव्ह पाहिजे. आता साईन हे फंक्शन कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं? तर थर्ड क्वाड्रंटमध्ये ते निगेटिव्ह असतं, फोर्थमध्ये पण असतं. जवळचा बघायचं आपल्याला थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट कसं लिहिणार आपण? पाय प्लस π/4. म्हणजेच साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ 5π/. आता इथे तुम्हाला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. कुठला? साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू, बोला, n π प्लस -1/n अल्फा. Here theta is equal to x, alpha is equal to 5π/4. म्हणजेच इथे होईल x is equal to n π प्लस -1/n into alpha. Alpha is 5π/4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू झाली n π प्लस -1/n इंटू 5π/4. महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात घ्यायच्यात. जिथं कोसेक फंक्शन दिलं आहे, आपल्याकडे कुठलंही जनरल सोल्युशनमध्ये कोसेक फंक्शन नाही आहे. आपल्याकडे जे काही जनरल सोल्युशन्स आहेत ते साईन, कॉस आणि टॅनच्या स्वरूपातले आहेत. म्हणून या कोसेकला पहिल्यांदा आपण त्याच्या बेसिक फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं, साईनमध्ये. आणि हे सगळं इक्वेशन साईनमध्ये कन्वर्ट केलं. हे लेफ्ट साईड साईनमध्ये गेली, राईट साईडला -1/√2 होता, त्यातला 1/√2 साईनच्या भाषेत कन्वर्ट केला, साईन ऑफ π/4. आणि नंतर हे मायनस साईन जे आहे, हे मायनस साईन ह्याला आपण क्वाड्रंटच्या भाषेत आणलं. आणि साईन निगेटिव्ह फक्त थर्ड आणि फोर्थमध्ये असतो. त्यातला पहिला कुठला क्वाड्रंट? तर थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंट लिहिण्याची पद्धत पाय प्लस अँगल. म्हणजे दोन्हीकडे लेफ्ट साईडला आपण साईन फंक्शन, राईट साईडला आपण साईन फंक्शन. एकीकडे अँगल एक्स आहे, एकीकडे अँगल 5π/4 आहे. आता आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो, साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा. त्यामुळे अशा प्रकारची सम सॉल्व करताना आपल्याला बेसिक जे काही जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले माहिती आहेत, त्या फॉर्म्युल्यांच्या स्वरूपात दिलेल्या समला कन्वर्ट करायचं आहे आणि मग त्यावरती फॉर्म्युला ॲप्लाय करायचा. डायरेक्ट फॉर्म्युला काही वेळा ॲप्लाय होऊ शकत नाही. आधी कन्वर्जन अँड देन ॲप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला. तर कन्वर्जनची प्रोसेस आधी घ्यावी लागते. आता अजून एखादा आपण सम बघूया. आता पुढचं सम बघूया. सेक 3x इज इक्वल टू -2. परत जनरल फॉर्म्युल्यामध्ये, जनरल सोल्युशनमध्ये कुठेही आपल्याला सेक्सशी रिलेटेड कुठलाही फॉर्म्युला अवेलेबल नाही. मग आता ह्या सेकला कशात कन्वर्ट करता येईल? तर सेक आपण कन्वर्ट करू शकतो कॉसमध्ये. 1/3x 1/cos 3x इज इक्वल टू -2. देअरफॉर
कॉस 3x इज इक्वल टू मायनस हाफ. लेफ्ट साईडचा रेसिप्रोकल घेतला, राईट साईडचा सुद्धा रेसिप्रोकल घेतला. रेसिप्रोकल घेतल्यामुळे इथे झाला कॉस 3x, राईट साईडचा रेसिप्रोकल झाला -1. आता दोन्ही कॉसच्या भाषेत, लेफ्ट साईड कॉस आहे म्हणून राईट साईडसुद्धा कॉसच्या भाषेतच लिहायचे. कॉस 3x इज इक्वल टू मायनस साईन तसाच कॉस ऑफ. आता कॉसची व्हॅल्यू हाफ केव्हा असते बोला? कॉसची व्हॅल्यू हाफ केव्हा असते? 60 डिग्रीला, म्हणजेच π/3. पण ओके, हाफची व्हॅल्यू म्हणजे आपण राईट साईडचं फंक्शनसुद्धा कॉसच्या भाषेत दिलं आहे, पण हे मायनस साईन आपल्याला इथनं काढायचं आहे. मग आता हे मायनस साईन कसं काढणार? परत क्वाड्रंटचा खेळ. कॉस फंक्शन निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतं? कॉस हे सेकंड आणि थर्ड या दोन क्वाड्रंट्समध्ये निगेटिव्ह असतं. त्यातला जवळचा कुठला आहे? सेकंड. मग आता सेकंड क्वाड्रंट कसा लिहिणार? हा क्वाड्रंटचा खेळ खेळता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी 11वीत आपण भर दिला होता, क्वाड्रंटचा खेळ कसा करायचा. सेकंड क्वाड्रंट म्हणजे पाय मायनस अँगल, इथे पाय मायनस π/3, म्हणजेच कॉस 3x इज इक्वल टू कॉस ऑफ 2π/3. आता कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा हा फॉर्म्युला याच्यावरती अप्लाय करायचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, देन थिटा इज इक्वल टू, बोला मग अशीच आपण एक 2 मिनटावर रिस्क केलं आहे. इथे बघा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, थिटा इज इक्वल टू 2nπ प्लस और मायनस अल्फा. इथे फॉर्म्युला लिहायचा. हिअर थिटा इज इक्वल टू x, अल्फा इज इक्वल टू 2π/3, म्हणजेच x इज इक्वल टू 2nπ प्लस और मायनस अल्फा 2π/3. म्हणजे ही सम सोडवताना तुमच्या लक्षात आले असेल की जनरलचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहेच आहे, पण 11वीतले हे जे काही क्वाड्रंटचे खेळ आहेत हे पण खेळ खेळता यायला पाहिजे. म्हणजे 11चं नॉलेज आणि 12चं तयारचं डेव्हलप झालेलं नॉलेज, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन ॲप्लिकेशन म्हणून आपण या सममध्ये वापरलं. त्यामुळे 11th हा पार्ट क्लिअरच असायला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला 12ची सम सोडवता येणार नाहीत. ओके, अजून एक सम बघू आपण वेगळ्या कॅटेगरीतलं. tan x इज इक्वल टू -1. ओके, राईट साईड, लेफ्ट साईड टॅन आहे, राईट साईडला पण टॅनमध्ये लिहायचं आहे. tan x इज इक्वल टू -tan π/4. ओके, लेफ्ट अँड राईट दोन्ही टॅनमध्ये आले, पण राईट साईडला हे मायनस साईन येते, मला नको आहे, बाहेर नको आहे ते. tan x इज इक्वल टू, टॅन फंक्शन कुठल्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं? सेकंड आणि फोर्थ. जवळचा कुठला आहे? सेकंड. मग सेकंड क्वाड्रंट कसं लिहिणार? आत्ताच आपण बघितलं मगाच्या सममध्ये, पाय मायनस अँगल, अँगल किती आहे? π/4, म्हणजेच tan x इज इक्वल टू tan ऑफ 3π/4. तर मग अशी बघितलेला फॉर्म्युला, tan थिटा इज इक्वल टू tan अल्फा, देन थिटा इज इक्वल टू nπ प्लस ओनली प्लस अल्फा. बरं, तो फॉर्म्युला लिहायचा. बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा हे जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युले आहेत ते आधी लिहायचे आणि मग ते अप्लाय करायचे. वेन tan थिटा इज इक्वल टू tan अल्फा, देन थिटा इज इक्वल टू nπ प्लस अल्फा, where n belongs to capital Z, where n belongs to capital Z. Okay, here theta is equal to x, कारण थीटा जागी x आहे आणि अल्फाच्या जागी 3π/4. आता हा फॉर्म्युला इथे यूज करू आपण. x इज इक्वल टू nπ प्लस 3π/4. दिस इज द जनरल सोल्युशन. म्हणजेच हे फॉर्मॅट तर तुम्हाला सोडवता यायलाच पाहिजे, जनरेट करता यायला पाहिजे जनरल सोल्युशनचे, आणि ते सममध्ये ॲप्लाय करता यायला पाहिजेत.
ह्या ॲप्लिकेशनमध्ये 11वीचे फॉर्म्युलेसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे, कारण हे कॉम्बिनेशन ऑफ 11 + 12 इज इक्वल टू 12 फायनल. त्यामुळे मागच्या वर्षी केलं 11ला म्हणजे आता मी विसरलो, आता ते काय बघण्याची गरज नाही, तर असं इथे होत नाही. प्रत्येक स्टेपला कुठे ना कुठेतरी तुम्हाला बॅकग्राऊंडला 11चं नॉलेज ॲप्लाय करावंच लागतं. त्याशिवाय 12थला तुम्ही जस्टिफाय करू शकत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस 11ची पण करायची आहे आणि 12ची पण करायची आहे. 11ची करून झाल्यानंतर 12कडे वळायचं आहे. नाही तर निम्म सम सोडवल्यानंतर लक्षात दिलं, अरे आपल्याला 11चा हा फॉर्म्युलाच आठवत नाही आहे. तर तसं करू नका. आधी 11चं व्यवस्थित स्टडी करून घ्या. आता तुमचं ते स्टडी झालं असेलच अशी माझी अपेक्षा आहे. आणि नंतर मग 12कडे वळा. आणि ही प्रॅक्टिस दररोज ठेवायला पाहिजे. एक दिवस करून 2 दिवस करून नंतर सोडून दिली असं नाही. सायन्समध्ये किंवा सायन्स रिलेटेड कुठलाही सब्जेक्ट असो, ह्याला डेली प्रॅक्टिस आवश्यक आहे. त्याला एक चॅनलाइज करा, रुटिनाइज करा, शेड्यूल तयार करा. शेड्यूलमध्ये प्रत्येक विषयाला तेवढंच वेटेज द्या. तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत असेल तर थोडंसं त्याचं कमी करा वेटेज, आणि जो विषय आवडत नाही त्याला द्या, जेणेकरून सगळे एका प्लॅटफॉर्मवरती एका लेवलला येतील. आणि नंतर तुमचा बोर्डाचा एक्झाम किंवा CET JEE या एक्झाम तुम्हाला सोप्या जातील. जनरली आम्ही असं बघतो की स्टुडंट ज्याला जो विषय आवडतो त्यामागे हात धुवून लागतो, तोच जास्त अभ्यास करतो. त्यामुळे चांगला सब्जेक्ट अजून चांगला होतो, नो डाऊट, चांगली गोष्ट आहे. पण वीक जो सब्जेक्ट आहे तो अजून वीक होत जातो. आपल्याला तसं चालणार नाही आहे, कारण JEEला CETला बोर्डाला ग्रुपचे मार्क्स पकडतात. PCM PCMB काय असेल ग्रुप तो जातो. तर त्यामुळे आपला आवडता विषय तो तो आपल्याला जमतो. त्यामुळे त्याचे 5-10 मिनटाचा वेळ जो आहे, तो वेळ जो विषय आपल्याला जास्त जमत नाही, आवडत नाही, त्याला द्या, की जेणेकरून त्यातली आवड वाढेल, आपला त्याचा उत्साह वाढेल, आणि नंतर तुम्ही सगळे विषय एकाच लेवलला आणून ठेवाल. त्यामुळे तुमचं ॲव्हरेज पण चांगलं येईल, परफॉर्मन्स पण चांगला होईल. त्यामुळे काळजी घ्या. 11ची पण तयारी करा, 12वीची पण तयारी करा. दोन्हीही प्रॅक्टिसेस सतत चालू ठेवा. थेअरी करत असताना ही सम्स शॉर्टकटने कशी सोडवता येतील, शॉर्टकट म्हणजे आता हे फॉर्म्युले, कारण CET किंवा JEEची परीक्षा देताना तुम्हाला फॉर्म्युला बॅकग्राऊंडला असणार आहे तुमच्या मनामध्ये. तुम्हाला फक्त डायरेक्ट त्याचं ॲप्लिकेशन करून तुम्हाला फायनल आन्सर डायरेक्ट करायचं आहे. त्याने शॉर्टकट आणि हे दोन्ही ॲट अ टाईम करायचं आहे तुम्हाला. थेअरी प्लस शॉर्टकट, थेअरी फर्स्ट, आणि लगेच त्या सम फॉर्म्युला आठवून डायरेक्ट सिंगल लाईनमध्ये कसं लिहिता येईल. एक प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिसनीच तुमचं परफेक्शन येणार आहे. दररोजच्या दररोज डेली न चुकता ठराविक पोर्शन हा करत राहा, जेणेकरून तुमचा बोर्डाची आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी ॲट अ टाईम होईल. ओके, आज आपण इथेच थांबूया. ओके, थँक्यू.